मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भगवान शिवाची साक्षात शिव स्वतः परीक्षा घ्यायला आलेले आहेत चांगुण्याची राजाची। तर अशी ही कथा खूप छान आहे। तर सर्वांनी आज जो कोणी ही कथा ऐकेल त्याच्या सर्व रोगांचा नाश होईल, धनसंपदा मिळेल, दीर्घायुष्याची प्राप्ती होईल, जो निसंतान असेल त्याला संतांची प्राप्ती होईल, जो रोगी असेल तो आजारापासून बरा होईल, ज्याला धनाची कमी आहे त्याला धनाची प्राप्ती होईल, हर एक इच्छा मनोकामना या अध्याय ऐकल्याने पूर्ण होतील। तर या अध्यायाच्या माध्यमाने आपण भस्माचं धारण कसा करावा, रुद्राक्ष कुठला चांगला आहे, रुद्राक्ष कोणत्या प्रकारे धारण करावा, किती रुद्राक्ष धारण करावा, कोणता रुद्राक्ष किती मुखी चांगला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर आपण या कथेला सुरुवात करूया आणि सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी शेअर नक्की करा, कमेंट्स करा, कुठून कोणत्या गावात माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, जशा कमेंट्स करत आहोत तशा कमेंट्स नक्की करा, माझा आत्मविश्वास नक्की वाढवा। श्री गणेशाय नमो नमः। तर मित्रांनो, आता आपण ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने शिवकथा। साक्षात शिव आहे या कथेमध्ये। जो कोणी ही कथा ऐकेल त्याला साक्षात शिवाचे दर्शन होईल, मनातल्या इच्छा सर्व कामना पूर्ण होतील। गजानन षडानन लीला आणि श्रीयाळचे आख्यान आहे की भगवान शिव येऊन त्यांच्या माता पित्याला सांगतात की 5 वर्षाचा बाळ राहतो, त्या मुलाला सत्व परीक्षा घेण्यासाठी आलेले की अतिथी त्यांच्या दारातून कधी बी निर्मुखी जात नाही आणि अतिथीचे पालनपोषण करतात, अतिथीचा आवभाव कसे करतात, आवभक्त कसे करतात असे या कथेमध्ये सांगितले। तर साक्षात शिवाने त्यांची अशी परीक्षा घेतली की त्यांच्या 5 वर्षाच्या बालकाला त्यांनी उखळीमध्ये कुटायला लावलेले, डोके सुद्धा कांडायला लावलेले आणि डोके कांटा कांटा त्या आईला सांगितले की तू गाणे म्हण आणि गाणे म्हणताना एक अश्रू तुझ्या डोळ्यातून निघायला नाही पाहिजे, जर तू अश्रू काढला तर तुझी सत्व परीक्षा चालली जाईल, मी उठून चालला जाईल। ज्या घरातून अतिथी जर निर्मुख जातात या ते दुःखी होऊन जातात या नाराज होऊन जातात तर त्या घरातले पाप ते त्यांच्या सोबत जातात। म्हणून अतिथी देवो भव, जो कोणी ज्या घरामध्ये अतिथीचा स्वागत सत्कार करतो त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी विराजमान राहते आणि त्या घरातील पितर कधी पण नाराज राहत नाही, ते हमेशा खुश राहतात। तर अशी ही कथा सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावी। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाय नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा। जसे कमेंट्स करतात आपल्या गावाच्या हर हर महादेव, ओम नमः शिवाय, काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमः। तू त्रिभुवनाचे रक्षण करता, त्रैताप त्रिदोष हरण करता आहेस, त्रिपुराचा अंत करणारा तूच, तिन्ही वेदांचे तू रक्षण करता, कर्म उपासना व ज्ञान या मार्गांनी तुझे ज्ञान प्राप्त होते। भस्मासूर हरणा, भाललोचना, भालचंद्रा, भार्गववाला, वर देणारा तूच, भस्म धारण करणारा तूच, भक्तवत्सल्ला, भय हरण करणारा तूच, सर्व भूतांचा अधिपती तूच आहे, सर्व भेदा पलीकडचा तू भक्ताचा उद्धार करता, तूच पालक, सर्पभूषणे ल्याला असा तू, पार्वतीचा पती, भाविक लोकांचा रक्षक आहेस, त्रिनेत्र असणाऱ्या शंकरा, पंचानना, तुझ्या कृपेमुळे शिवलीला अमृताचे 13 अध्याय माझ्याकडून लिहिले गेले आहेत। आता शेवटचा अध्याय म्हणजे 14वा अध्याय तुझ्या कृपेमुळे लिहिला जात आहे। त्यानंतर सूत म्हणाले, गजानन षडानन यांच्या बाललीला जी पूर्वकथा होती ती मी तुम्हाला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐका। गजानन व षडानन यांच्या बाललीला ऐकण्यासारख्या आहेत। त्यांच्या लहानपणाची ही कथा। पार्वती त्यांना मोठ्या मायेने खेळवत होती, गजाननाचे स्तनपान करीत होती आणि गजानन आपल्या छोट्याशा सोंडेने दूध पित होता। मध्येच ती सोंड आपल्या आईच्या पाठीवरून फिरवित होता। मध्येच त्याने सोंडेत दूध घेतले व षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे, मी माझ्या सोंडेतून देतो तुला। षडानन म्हणाला, मला नको तुझ्या सोंडेतून दूध। आणि नंतर तो आपल्या मातेला म्हणाला, आई, या आपल्या गजाननाचे रूप असे का ग, लांब नाक, फडताडे कान, देवपुत्र कसा सुंदर पाहिजे। त्याचे हे बोलणे ऐकून शंकराला गंमत वाटली, हसू आले आणि पार्वतीला पण हसू आले की दोघे कसे कौतुक करीत होते। मग षडानन पुढे म्हणाला, आई, बास झाले त्या गजाननाला दूध देणे, आता मला दूध हवे, उतरव त्याला मांडीवरून खाली। मग पार्वती गजाननाला खाली ठेवी आणि 6 मुखी षडाननाला दुग्धपानासाठी मांडीवर घे। षडानन 6 पैकी एका तोंडेने दूध पी,
तोपर्यंत बाकीची 5 तोंडे भुक भुक म्हणून रडत होती. तेव्हा गजानन आपले मोठे पोट धरून हसत सुटला आणि आईला म्हणाला, आई, असा कसा ग हा 6 तोंडांचा तुझा मुलगा? आता बाकीच्या 5 तोंडांना तू दूध कसे पाजणार? तेव्हा पार्वती त्याला म्हणाली, तुझे तात पंचमुखी म्हणून ती 5 तोंडे, षडाननाचे 1 तोंड, अशी त्यांची 6 मुखे आहेत. अशी गंमत जम्मत करण्यात त्यांचे परिवार बसलेले होते. गजानन व षडाननाचे बालपण चालू होते. एकदा दोघे जण खेळता खेळता रडत आले. पार्वतीने गणपतीला जवळ घेऊन विचारले, काय झालं असं रडायला? तेव्हा गजानन म्हणाला, तो माझे कान होडतो, मला बारीक डोळ्यांचा म्हणतो आणि माझी सोंड वितीने मोजतो, मोठ्या पोटाचा हाय म्हणतो, मोदक खूप खातो असं षडानन मला म्हणतो, असे गणपतीने त्याच्या आईजवळ सांगितले. षडानन म्हणाला, तो माझे डोळे मोजतो, 12 डोळ्यांचा 12 हातांचा म्हणून मला चिडवतो. पार्वती मग दोघांना जवळ घेत होती. त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू देत असे. मग एकदा शंकर सिंहासनावर बसलेले होते आणि पार्वती त्यांच्या मस्तकावरील जटेत गंगेचे मुख पाहून हसली. तेव्हा शंकरांनी पार्वतीला हसण्याचे कारण विचारले. पार्वती म्हणाली, नवल वाटावं की काहीसं दिसलं म्हणून हसले. तुमच्या जटेमध्ये एका स्त्रीची आकृती कशी काय आहे? शंकर म्हणाले, अगं ते तर गंगाजल आहे, मी मस्तकावर धारण केले आहे. पार्वती म्हणाली, पण त्या जलामध्ये मला एक स्त्रीचे मुख कसे दिसले? शंकर म्हणाले, ते मुख नव्हे, पाण्यातले कमळ आहे, पूर्णपणे फुललेले आहेत म्हणून तुला वंदन स्वरूप दिसले असेल. पार्वती म्हणाली, कमळाला नील वर्ण, केश संभार, तो कसा? शंकर म्हणाले, ते तर भ्रमर आहेत, कमळाकडे आकर्षित झाले आहेत. पार्वती म्हणाली, हो, मग त्या कमळाला भुवया त्या कशा? शंकर म्हणाले, अगं त्या भुवया नसतील, पाण्याचा चमकणारा प्रवाह असेल. पार्वती म्हणाली, तुम्ही काहीही सांगितले असले तरी मला ते स्त्रीचे मुखच वाटते. कमळासारखे 2 सुंदर नेत्रही मला दिसत आहे. ती गंगा मूर्तिमंत आहे, हे काही शंकर मान्य करीनात. ते म्हणाले, कमळाचे नेत्र नाहीत, ते तर मासे असतील. तुला दृष्टीभ्रम होत असणार, तुझ्या मनात स्त्रीचे रूप आहे म्हणून तुला ते स्त्रीच दिसत असणार. पार्वतीची शेवटी शंकरांना निरतर करायचे ठरवले. पार्वती म्हणाली, कमळाला 2 स्तन, ते कसे काय? शंकर म्हणाले, काहीही शंका तुला येतात, अगं ते तर तीरावरचे 2 चक्रवाक पक्षी आहेत. शंकराची उत्तरे ऐकून पार्वती शेवटी हार पत्कारली व म्हणाली, तुमची लीला नाथ अगाध आहे. बोलण्यात तुम्ही काही हार जाणार नाहीत. गप्प बसावे हेच उत्तम पाहिजे. जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असं पार्वतीने शंकराला सांगितले. असे म्हणून तिने शंकराचे चरण धरले. मग शंकर पार्वती एकदा सारीपाट खेळत होते. तेवढ्यात नारद मुनी वीणा वाजवत नारायण नारायण म्हणत आले. नारद त्या दोघांचा सारीपाटाचा खेळ पाहत होते. नारद हे तर कळ लावण्यात पटाईत आहेत, ते तर सर्वांना माहीत आहे. मग ते म्हणाले, काहीतरी पणाला लावल्याशिवाय सारीपाट खेळण्याचा मजा नाही. शंकर पार्वतीलाही नारदाचे म्हणणे पटले. त्यांनी असा पण लावला की सारीपाट जो जिंकेल त्याने हरलेल्याकडून एक वस्तू घ्यायची. पहिला डाव पार्वतीने जिंकला, तिने शंकराचे सिंहचर्म काढून घेतले. दुसरा डाव जिंकून तिने गजचर्मही काढून घेतले व ती विजयानंदाने हसू लागली. एक एक डाव जिंकता जिंकता तिने शंकराची सर्व आयुधे व भूषणेही घेतली आणि शेवटी कोपनही घेतला. शेवटी शंकर सर्वस्व हरले. नारद त्याला म्हणाले, शंकरा, काय रे तुझे दुर्दैव, तुझे सर्वस्व स्त्रीने हिरावून घेतले. तुझा हा तर सारा महिमा नष्ट झाला. अवघी सृष्टी ही मायाच्या अधीन आहे. तू गुणहीन विकारहीन आहेस. या मायेने तू सगुण पण दिले आहे. एरवी तू अव्यक्त, तुला कोणी विचारत नव्हते. आता तू भक्तांना कसे तोंड दाखवणार? नारदाचे बोलण्याने असे शंकर खूप नाराज झाले. ते तडक उठले, घोर अरण्यात गेले. नारदही तेथून निघून गेला. त्या दिवसापासून शंकर अशा दुर्गम अरण्यात जाऊन राहत होते. ते कोणालाच सापडणे शक्य नव्हते. 4 देह पलीकडचा असा तो निर्जन स्थानी जाऊन राहिला. पार्वती आपल्या सख्यांना घेऊन शंकरांना शोधण्यासाठी निघाली आणि मग वने, नगरे, पर्वत, नद्या, तीर्थ सर्व काही तिने पालथे घातले, पण शंकर काही तिला सापडले नाहीत. शिव तो योगी या दुर्लभ. अनेकांनी शंकराला शोधले, पण तो काही कोणाला मिळाला नाही. पंचअग्नी साधन केले, धूम्रपान केले, जटा वाढवल्या, नम्र राहिले, मौन पाळले, नेत्र सतत मिटून घेतले, आकाशात टक लावून पाहिले, सतत उभे राहिले, केवळ वायू भक्षण केला तरी शिव मिळत नव्हते. यज्ञ, बलिदान, 14 विद्या, वादविवाद, पुराणे, नित्य साधना, उपदेश सर्व काही केले तरी शंकर प्राप्त होत नव्हते. दर्भाची माती
पाणी यांचा उपयोग कर्मकांडात करून कोणी स्वतः पवित्र झालं असे समजतात, पण त्यांनाही शंकर सापडला नाही. पार्वतीने सर्व साधकांना विचारले, पण कोणालाही ते दिसेनासे झाले. ती आदी माया, विश्वाची जननी, तिच्या शक्तीला मर्यादाच नाही. तीही श्रमली, पण तो तिला सापडला नाही. शिवस्वरूपाचे ध्यान जमावे म्हणून लक्ष्मीपती तप करतो. इंद्र व ब्रह्मदेव प्रयत्न करतात, तरी त्यांना तो सापडला नाही. ऋग्वेदातील कर्मयोग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्ववेदातील उपासना मार्ग आणि सामवेदातील गायन, न्यायशास्त्राचे भेद विलक्षण, मीमांसकारांचा कर्मभाग, सांख्यांचे पुरुष प्रकृतीचे दैवत, पांतजनांचा योगमार्ग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदनातील नेतिनीती भूमिका या सर्वांना शिवतत्वाचे आकलन न होत होते. शिवांना हाका मारीत जगन्माता घोर अरण्यात फिरली. शेवटी तेथे होत होती तिला शिवाला शरण गेली. आघातिक होऊन शिवाला शरण गेली तेव्हा तिला साक्षात्कार झाला की हिमालयातच शंकर एका ठिकाणी गुप्तपणे वास करीत आहे. त्यांनी आपली नेत्र झाकली आहेत, हे समाधीतस्त झाले आहेत. पार्वती भिलीन झाली. पार्वतीला शिकाऱ्यांना मिळवण्यासाठी एक कल्पना सुचली. आपण पार्वती म्हणून जर शंकराच्या समोर गेलो तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. तेव्हा तिने भिलीन म्हणून सुंदर नृत्य करून शंकराचे मन जिंकायचे ठरवले. पार्वतीने भिलिनीचे रूप घेतले, मोरपिसे कमरेला लावली. तिचे हे रूपही मनोहर व सुंदर असे दिसत होते. तिने भिलीन बनून शंकरापुढे नृत्य व गायन करण्यास सुरुवात केली. स्वर्गातील देवदेवताही तिचे नृत्य बघून थक्क झाले. तिच्या नित्य गायनावर सर्व देव मोहित झाले. गंधर्वही आश्चर्य करू लागले. पशुपक्षीही तिचे नित्य तन्मयतेने बघू लागले. सारी सृष्टी तिच्या नित्याने स्तब्ध झाली. नद्यांचे प्रवाह गाऊ लागले. विधी चकित झाला. शेष डोलू लागला. सूर्यचंद्र आपली उष्णता व शीतलता विसरले. विष्णूसह सर्व देव साक्षात भवानीच्या त्या लीलेत सहजच लीन झाले. शंकरानेही आपले नेत्र उघडून पाहिले. त्यांची समाधी भंग पावली. आपल्या पुढे नित्य करीत असलेली रूपगर्विता बघून शंकरालाही तिचा मोह झाला. तो आपले तप विसरला. त्याने तिची विचारपूस केले. आपण तिच्यावर मोहित झालो आहोत असेही सांगितले. आपणास तिला माळ घालण्यास सांगितले. तुझ्याशिवाय मी राहूच शकणार नाही. तुझ्या आधीन मी कायम राहीन असे वचनही तिला दिले. त्यावर भिलीन म्हणाली, उमेसारखा पतिव्रतेला सोडून कैलासाचाही त्याग तुम्ही केलात आणि या घोर अरण्यात तुम्ही का बरे येऊन बसलात? माझ्यासारख्या परक्या स्त्रीच्या सौंदर्याचा मोह तुम्हाला व्हावा हे तुमच्यासारख्या तपस्व्याला शोभणारे नाही. शंकर म्हणाले, त्या उमेचे नावही माझ्यासमोर काढू नकोस. तिने माझे सारे सर्वस्व लुटले. ती कसली पतिव्रता? मी तर आता तिच्याकडे अजिबात जाणार नाही. ती पार्वती फार कठोर हृदयाची आहे. गेल्या जन्मी तिने रागाच्या भरात अग्निकुंडात उडी मारून जीव दिला. तिला राग मुळीच आवरत नाही. ती हिमनगाची कन्या उमा, ती फार कपटी आहे. सारीपाठ खेळताना तिने माझे सारे काही जिंकून घेतले. सर्व डाव कसे जिंकले? कपटाने, दुसरे काय? यावर भिलीनही शंकरांना म्हणाली, माझा पती तर खूपच रागीट आहे. मी तुमच्याजवळ म्हणून बोलते, बाकी कोणाजवळही बोलायची माझी ताकद नाही. एवढे जरी त्याला समजले तरी तो क्रोधाने जग जाळायला निघेल. मी तर असे ऐकले की तुम्हीच कपटाने तुमच्या जटामध्ये सर्व गंगा ठेवली आहे. तिला उच्च पद दिलेत. भवानी भोळी आहे, तुम्हीच कपटी आहात अशी ती भिलीन शंकराला म्हणाली. शंकर म्हणाला, मला कपटी म्हणू नकोस. मी तर काहीच नाही. असे तिचे उद्योग आहेत. क्षणार्धात ती सृष्टी मोडते, नवीन करते. शुंभ निशुंभ दैत्यांना तिनेच मारले. ती जरी इथे आली आणि माझ्या लाख विनवण्या केल्या तरी मी तिच्याबरोबर कैलासावर परत जाणार नाही. तुझ्या अधीन राहीन. तू जिकडे नेशील मी तिकडे तुझ्या बरोबर येईल असे शंकर भिलिनीला म्हणाले. भिलीन म्हणाली, तुम्ही भवानीशी 2दा लग्न केलं, तिलाही सोडून दिलीत. माझ्यावर तर तीच वेळ येईल. तुम्ही धूर्त आहात. खेळताना स्वतःला सुद्धा हरवलेत. तिथे मला कशी काय सांभाळणार? त्यावर शंकर काहीच बोलला नाही. तेव्हा भिलीन पुन्हा नृत्य करू लागली, गायन करू लागली. न राहून तिला तो मिठीत घेण्यासाठी पुढे झाला तशी भिलीन त्याच्यापासून दूर जाऊ लागली. शंकराने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तशी ती म्हणाली, प्रथम तुम्ही माझ्या कुटीमध्ये यावे, मगच मी तुम्हाला माला घालीन. तिची ही अट शंकरांना मान्य झाली. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती थेट कैलासाकडे गेली. शंकरही तिच्या पाठोपाठ कैलासावर गेला. भिलिनीने शिवसदनच गाठले. शंकराला त्याच्या सिंहासनावर बसवून तिने त्याच्या गळ्यात वरमाला घातली व चरण स्पर्श केले. शंकर अवकाशच झाला. शंकरांनी ही भिलीन म्हणजे नेमकी कोण होती हे ओळखले. पार्वती त्याच्याकडे बघून हसू लागली. शंकराचे सर्व वैभव देवीने त्याला परत दिले. शिव म्हणाला, देवी तुझी लीला अगाध आहे, धन्य आहेस. अखेर तू मला परत आणलेस. मग श्रेयाची आणि सत्व परीक्षा आणि त्याचा उद्धार कसा झाला याची कथा आता.
शंकर उमा कैलासावर राहू लागले. एक दिवस देवर्षी नारद परत कैलासावर आले. ते शंकराला म्हणाले, हे कैलासनाथ, तुझे अनेक भक्त मी पृथ्वीवर पाहिले आहे, पण कांती नगरातला श्रीयाळ नामक भक्त जो तेथील राजा आहे तो काही वेगळा आहे. तो मोठा सात्विक उदार मनाचा आहे. अतिथीचा सत्कार, इच्छा भोजन देणे याविषयी त्याची त्रिभुवनात खूप कीर्ती पसरली आहे. त्याने आतापर्यंत अनेक वेळा अन्नदान केले. अतिथीने कितीही कठीण दान मागितले तरी तो खूप प्रयत्नाने देत असे. तो त्याला देतच अशी त्याची कीर्ती पुऱ्या त्रिभुवनात आहे. नारदाच्या या बोलण्यावर शंकरसारखा श्रीयाळचाच विचार करू लागले. त्याने श्रीयाळाची त्या राजाची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका वैराग्याचे रूप घेऊन शंकर अतिथी म्हणून त्या राजाकडे श्रीयाळाकडे गेला. त्याने भिक्षा मागितली. श्रीयाळाची मुद्रा फारच रागीट होती. तो दिसायला कुरूप होता. तो काहीतरी वेडवाकडं बडबडत होता. श्रीयाळ त्याची पत्नी चांगुन्याने बाहेर येऊन त्या अतिथीचे स्वागत केले. त्याला घरात नेले. तो म्हणाला, मला इच्छा भोजन द्या. तुमची कीर्ती ऐकून मी इथे आलो आहे. श्रीयाळ म्हणाला, स्वामी, आपल्याला कसे भोजन हवे आहे? तो म्हणाला, मला नरमास पाहिजे. तो नरसुद्धा कोणताही, म्हणजे चोर, हेर किंवा विकत आणलेला नको, तर चांगला सज्जन हवा असा नरमास पाहिजे. त्यावर चांगुना म्हणाली, मी माझे मांस देते. श्रीयाळ म्हणाला, मी माझे मांस देते. दोघांच्यात आपापले मांस देण्यासाठी जणू चढाओढ चालू होती. अतिथी म्हणाला, तुम्हाला मारले तर लोकांना अन्नदान कोण करणार? तुम्ही तर त्याचे माता पिता आहेत. श्रीयाळ म्हणाला, मग काय करावे ते तुम्ही सांगा. अतिथी म्हणाला, तुमचा मुलगा आहे ना? श्रीयाळ म्हणाला, हो, चिलया बाळ नाव आहे त्याचं. अतिथी म्हणाला, तो सुकुमार तुमचा मुलगा. त्याचे मांस मला चालेल. श्रीयाळ म्हणाला, अवश्य घेऊन जा त्याला. अतिथी म्हणाला, घेऊन जा नाही तर तुम्ही त्यांचे मांस स्वतः शिजवून मला वाढवा. आणि लक्षात ठेवा, ते मांस शिजवताना तुमच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे. रडत रडत जर मांस शिजवलं तुमच्या मुलाचं तर मी निघून जाईन. तुमचे आतापर्यंतचे सारे पुण्य नष्ट होईल. मी जर तुमच्या घरातून निघालो तर तुमचे जेवढे लहानपणापासून तर आतापर्यंत तुम्ही जेवढे पुण्य दानधर्म केले ते पूर्ण नष्ट होईल. चांगुन्याने ते मान्य केले. चिलया कुठेतरी खेळत होता. तिने त्याला बोलवले. बाळा, कुठे खेळत आहेस? अतिथी आले आहेत, ते तुझ्यासाठी थांबले आहेत. चिलयानं त्या आईने 5 वर्षाच्या बाळाला हाका मारली. चिलयाने आईची हाक ऐकली व तो धावत आला. आईवडिलांच्या पाया पडला. आई म्हणाली, बाहेर अतिथी आले आहेत, ते तुझे मांस शिजवून जेवायला वाढायला सांगत आहे. बाळ म्हणाला, आई, मी तयार आहे. एका अतिथीची मागणी पूर्ण करण्यासाठी मी माझे बलिदान देण्यास तयार आहे. त्याने असे म्हणतात चांगुन्याने त्याला पाकशाळेत नेले. ती त्याला कापणार तोच आईने चुंबन घेऊन चिलयाला हृदयाशी कवटाळले. चिलया म्हणाली, माते, वाईट वाटून घेऊ नकोस. मी पुन्हा तुझा मुलगा म्हणून जन्म घेईन. आणि चांगुन्याने मागचा पुढचा विचार न करता चिलयाचा शिरच्छेद केला, कापून टाकले. कठोर मनाने त्या आईने त्या बाळाचे शिरच्छेद केला. तिने त्याचे मांस काढले. त्याचे मस्तक स्वतःला पाहायला मिळावे म्हणून बाजूला तिने डोके ठेवले. शरीराचे संपूर्ण मांस शिजवले. अतिथीला भोजनास बसवण्याची विनंती केली, पण मस्तक तसेच ठेवलेले आहे हे अतिथीला कळले. तो उठून चालू लागला. पती पत्नी त्याच्या मागे धावली. तेव्हा तो म्हणाला, मुलाचे शिर तुम्ही तसेच ठेवले आहे. तो तर शरीराचा मुख्य अवयव आहे. जे डोके तुम्ही ठेवून काढलेले आहे तोच मुख्य अवयव आहे. तेव्हा ती दोघे म्हणाली, थांबा, आम्ही तेही शिजवतो. आमच्या हातून चूक झाली, राग मानू नका. तुम्ही सर्वज्ञ आहात, क्षमा करा, आमच्यावर कृपा करा. त्याची विनवणी पाहून तो अतिथी परत आला. म्हणाला, ते शिर तुम्ही घेऊन माझ्या देखत या उखळीत कांडा. आणि तुम्ही जर रडलात तर मात्र तुमचे सारे पुण्य नष्ट होईल. अतिथी धर्माचे पालन करण्यासाठी त्या आईने आपल्या बाळाचे मस्तक काढले. उखळीत घेऊन चांगले काढले. अतिथी म्हणाला, नुसते कांडू नकोस, आनंदाने मंगल गाणे गात कांड. आणि तुझ्या कृतीतून जरी खंत मला जाणवली की तुला दुःख होत आहे तुझ्या मुलाचे डोके काढताना, तर तुमचे सगळे पुण्य नष्ट होईल हे लक्षात ठेव. ती आई बिचारी गाणे गात गात प्रसन्नतेने चिलयाचे शिर काढू लागली. मनातल्या मनात मात्र ती मुलाची आई होती, खूप खिन्न होत होती. ती त्या मुलाची क्षमा मागत होती. ती म्हणत होती, बाळा, तू कैलासाच्या मार्गाने जात आहेस रे, पण मी येणार आहे. तू जा, तुझ्या मागे मी लगेच येणार आहे. जरा आपल्या आईसाठी थांब, रस्त्यात थांब, मी पण लगेच येईल.
पाण्याविना जसा मासा तडफडतो तशी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही रे. मला टाकून तू जाऊ नकोस, रस्त्यात थांबजो, मी पण येते लगेच. माझ्या या देहाचा त्याग करेन आणि तुझ्याबरोबर येईन. मी तुझ्या मागे मागे जिवंत राहून लोकांना कसे तोंड दाखवू? तुझी आई म्हणून घेण्याची मला लाज वाटत आहे रे. तुझ्या जन्माचे तू सार्थक करून घेतलेस, तू शिवपदाला गेलास. तुझ्यासारखा मुलगा त्रिभुवनात सुद्धा मिळणार नाही. तिने मनात ठाम निर्धार केला होता की हा अतिथी जेवून गेला की तात्काळ आपल्या देहाचा त्याग करायचा आणि आपल्या मुलाबरोबर आपण बी निघून जायचं. तिच्या गाण्यात अशी भावना व्यक्त होत होत्या. तिने बाळाचे मस्तक कुटून तेही शिजवले आणि अतिथीला पाण्यात वाढले. तेव्हा अतिथी म्हणाला, श्रीयाळ, तू घरचा गृहस्थ आहे, तू माझ्या पंक्तीला जेवायलाच पाहिजे, पंक्तीला बसलेच पाहिजे आणि जेवण कर. आता मात्र त्या राजाचे, त्या पित्याचे हातपाय गळाले की आपल्या मुलाचं मांस आपण कसं खायचं. तो एकदम दचकला. आपल्या पुत्राचं मांस आपण खायचे यासारखे नित्य कृत्य या पृथ्वी तलावावर कोणी केले नसणार. काय हा देवा माझ्यावर प्रसंग आला हाय रे. हे शिवशंकरा, तू मला या वाचनेतून, तू मला या संकटातून वाचव. अशा त्या पित्याने अशी प्रार्थना मनोमन केली. आपला पती विचारात पडलेला पाहून ती आई म्हणाली, नाथ उठा, आपले पुण्य आता थोडक्यासाठी कशाला घालवतायत. उठा, घालवू नका आपले पुण्य. अतिथीला विनमुख पाठायचे नाही आहे. ज्या घरातून अतिथी विनमुख जातात, बिना पाण्याचे बिना खाण्याचे, तेथले सर्व पाप पुण्य ते सोबत घेऊन जातात आणि त्या अतिथीचे पाप त्या घरात सोडून जातात. तर आपल्याला अतिथीचे पाप आपल्या घरात पाहिजे नको. तर उठा नाथ, अतिथीला विनमुख पाठवायचे नाही आहे. चिंता करू नका. मी 9 महिने पोटात वाढवलाय माझ्या मुलाला. तो तुम्हाला भक्षण करून 4 घटका पोटात ठेवण्यास काय अडचण आहे. तर मी 9 महिने या बाळाला पोटात ठेवलेलं आहे. तुम्ही 4 घटका तुमच्या पोटामध्ये अडचण वाटू देऊ नका. 2 घास त्या अतिथीबरोबर खा. अतिथी सांगत आहे ना की माझ्याबरोबर जेवण कर. तर उठा आणि त्या अतिथीबरोबर जेवण करा. त्या आईचे बोलण्याने त्या राजाला, त्या पित्याला धीर आला. मोठ्या जड अंतकरणाने तो अतिथीच्या पंगतीस बसला. त्या आईने दोघांची ताटे वाढून आणली. अतिथीने चांगल्या प्रकारे चांगुलनेने पंगतीस जेवायला बसण्याचा आग्रह केला. तिने धीर करून आपले ताट वाढून घेतले. तिघेही जेवायला बसले. अतिथी मग म्हणाला, आता मी तुमच्या घरचं अन्न कसे घेणार. तुम्ही निपुत्रिक आहात. निपुत्रिकाचे तोंडसुद्धा पाहू नये. ज्या घरात पुत्र नसतो ना, ते कधीही तोंड पाहू नये. त्या घरचे पित्तर संतुष्ट राहत नाही. त्यांच्या घरी अन्न घेणे दूरच. तुम्ही आता असे आहात की तुम्ही निपुत्रिक आहात. नाकाविना मुख, दिव्याशिवाय घर, फळाविना वृक्ष, दृष्टीविना डोळे. तेव्हा ती आई म्हणाली, आम्हाला एकच पुत्र होता, तो आम्ही तुम्हाला अर्पण केला. अतिथी परत गेला. तर काय राहिले महाराज, एक बाळ होता, तो सुद्धा तुम्हाला रांधून अन्न म्हणून शिजवून वाढला. आता किती आमचा अंत पाहणार आहे. आता मात्र त्या मातेला खूप रडू कोसळले. ती विलाप करू लागली, शंकराच्या धावा करू लागली. हे देवा, हे उमावरा, हे महादेवा, तू प्रकट हो. आमचा बाळ तर तू घेऊन गेला. आतापर्यंत किती पुण्य टिकवायचे आणि किती धडपड करायची. अतिथीची हरेक मागणी आम्ही पूर्ण केली, हरेक अट आम्ही पूर्ण केली. हे सदाशिवा, माझी कृपा करा, माझ्यावर कृपा करा. तिचा आलाप रडून रडून पाहून आतापर्यंत कठोर वागणाऱ्या त्या अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ही वार्ता साऱ्या नगरात पसरली की त्या 5 वर्षाच्या बाळाला, चिलया बाळाला त्या आईने रांधून अतिथीला वाढले. साऱ्या त्रिभुवनात पोहोचवले. हे साऱ्या नगरजनांना कळले की सगळेजण हळहळले. देवातले, स्वर्गातले सर्व देवांनी चांगुनीच्या धैर्याची प्रशंसा केली. पण आता पुढे काय होणार आहे याची उत्कंठेने सर्वांना परीक्षा लागली होती. आता मात्र अतिथीला चांगुण्याची दया आली. तो म्हणाला, चांगुने, हे माते, तुला जे काय प्रिय असेल ते तुला माग. मी तुझ्या अतिथी धर्मावर खूप प्रसन्न झालो आहे. तेव्हा तिचा राणी, ती आई, ती चांगुना म्हणाली, मला पुत्रहीन म्हणून जगायचे नाही. तो कलंक माझ्यावरचा जावा हीच माझी इच्छा आहे. अतिथी म्हणाला, तू तुझ्या मुलाला हाक मार बरं जोराने. त्या चिलया बाळाला मोठ्याने हाक मार. बोलव तुझ्या बाळाला. तो येतो की नाही हे बघ. त्याच्या बोलण्यावर श्रद्धा ठेवून चांगुन्याला माहिती होतं की आपला बाळ आपण उकडीत कांडून शिजवून या अतिथीला खाऊ घातला आहे आणि आता हा अतिथी म्हणत आहे की तू मोठ्याने हाक मार. तरी बी तिने खूप धीर ठेवला आणि तिच्या हृदयावर दगड ठेवून त्या चिलया बाळाला बाहेर गेली आणि हाक मारली.
चिलया बाळा जेवायला ये, अतिथी थांबले आहेत तुझ्यासाठी. तेव्हा चमत्कार असा झाला की चिलया बाळा धावत घरात आला. त्याच वेळी अतिथी गुप्त झाला. तेथे साक्षात शिव प्रकटलेले होते, सदाशिव प्रकटलेले होते. त्यांचे पदस कमल जे त्यांचे पाऊल होते त्या सदाशिवाचे तेथे प्रकट झाले. त्याने त्या चिलयाला हृदयाशी धरले. श्रीयाळ व चांगुना सदाशिवाच्या पाया पडले. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. साऱ्या नगरात आनंद वातावरण झाले. नागरिक अपूर्व दृश्य पाहायला धावले. शिवाचे चरण जिथे पडलेले होते तिथे सारे नागरिक धावले त्या घरी. शिवाने श्रीयाळ व चांगुना यांना दिव्य देह देऊन विमानात शिवलोकात नेले आणि चिलयाला त्यांनी सिंहासनावर बसवले. साऱ्या कांतीनगरवासियाने चिलयाचा जय जयकार केला. ब्रह्मानंदाची श्रीधर स्वामी कृपा आहे. त्याच्याच कृपेने हा अध्याय लिहिला गेला आहे. तर हा अध्याय जो कोणी ऐकेल त्याला साक्षात शिवाचे दर्शन होईल, त्याच्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आणि त्यांचे जर अतिथी कधी जर निर्मुख गेले असतील तर त्यांचे जे पाप त्यांच्या घरी सोडून गेले असतील तर ते पापसुद्धा, जो दोष लागला असेल त्यांच्या घराला तर तो दोष दूर होईल. असा हा साक्षात शिवाच्या चिलया बाळाची कथा होती की ती मी तुम्हाला सांगितली. तर हा अध्याय म्हणजे साक्षात शिव मंदिर आहे, साक्षात शिव आहे. तर हा श्रवण पठन चांगल्या मनाने जर केले त्याचं शिव साक्षात रक्षण करतात, त्याला धनधान्याची वृद्धी करतात, दीर्घायुष्याची प्राप्ती होते, त्याचे पितर नरकात असतील तर नरकातून बाहेर येतात. तर असे हे अध्याय ऐकणाऱ्याला चांगले फळ मिळते, त्यावर शंकर प्रसन्न होतो. अशा भक्तांना ऐश्वर, आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त होते. आदिव्याधी रोग असेल तो नष्ट होतो. वंदेला असेल जर त्याला संतान नसेल तर त्यांना संतानाची प्राप्ती होते. पिता बंधू पुष्कळ काळ जर दूर गेले असतील तर हा अध्याय जर ऐकला, या कोणी जास्त आजारी असेल तर त्याला तो अध्याय जर ऐकला तर आजारी व्यक्ती बरा होतो. आणि दूर गेलेले जर असतील कोणी व्यक्ती तर ते त्याला भेटतील. घरी अमाप संपत्ती भरपूर राहील आणि जर त्याच्यावर कर्ज असेल तर ते कर्ज दूर होईल, ऋणमोचन होतील. दक्षिण दिशेकडे तोंड करून जर हा अध्याय वाचला, दक्षिण दिशेकडे जर तोंड करून हा अध्याय जर वाचला तर त्याचे शत्रू त्याच्यावर घुटणे टेकून येतील आणि जर शत्रू त्रास देत असतील तर शत्रूंचा त्रास दूर होईल. श्रद्धापूर्वक जर हा अध्याय वाचला तर त्याला शिवलोकाची प्राप्ती होईल. ज्याच्या घरी हा ग्रंथ आहे, जर नाही तर जो कोणी तुम्हाला हा ग्रंथ, हा अध्याय श्रवण पठन करवेल त्याला सुद्धा दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. जो कोणी शेअर करेल या दुसऱ्याला सांगेल त्याला सुद्धा दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. भूत पिशाची बाधा होणार नाही. 7.7 नवग्रह दोष असेल तर तो सुद्धा दूर होईल. 3 महिने जर रोज हा एकच अध्याय जर वाचला तर वाचणाऱ्याचे सर्व संकट दूर होतील. नाही तर सोमवारी सुद्धा या अध्यायाचे नुसते श्रवण पठन केले त्या व्यक्तीने तरी सुद्धा त्याच्यावर साक्षात शिव प्रसन्न होऊन त्याला दर्शन देतील. या प्रदोष काळामध्ये या शिवरात्रीच्या दिवशी सोमवार, एकादशी, जर चांगल्या पौर्णिमा, अमावस्या त्या तिथीवर जर हा अध्याय श्रवण पठन केला म्हणजे त्याचे सर्व संकटावरील निवारण होईल. आणि प्रत्येक अध्यायाचे स्वतंत्र फळ सांगितले, पण या 14व्या अध्यायाचे हे खूप फळ सांगितले. ब्रह्मानंदाचा शिष्य श्रीधर स्वामी हे आनंद संप्रदायाचे आहेत. प्रथम क्षीरसागरात विष्णूने कमलादो ब्रह्मदेवाला ज्ञानाचा उपदेश केला. अत्रि ऋषीला ज्ञान दिले, त्याने दत्तात्रेयाला उपदेश केला. त्यानंतर सदानंद, रामानंद यताची शिष्य परंपरा अमलानंद केली. ब्रह्मानंद त्यांचे शिष्य सजानंद श्रेष्ठ यती कल्याण येथे राहत असत. त्यानंतर पूर्णानंद यती त्यांचे शिष्य दत्तानंद झाले. दत्तानंदाचे पुत्र ब्रह्मानंद हे माझे पिता व गुरु होते. पंढरपुराच्या नैऋत्येस 4 योजने अंतरावर नाझरी गाव ते सरकारी लेखन कार्य करणारे होते. त्यांनी पंढरपूर येथे संन्यास घेतला. नंतर तेथे समाधी घेतली. ब्रह्मानंदाचा व सावित्री नावाच्या मातेचा पुत्र श्रीधर कवी येथेपर्यंतचा शिवलीला अमृत ग्रंथ शके 1640 विलंबी नाम संवंतरे फाल्गुन पौर्णिमेस रविवारी समाप्त केला. ब्रह्मकमंडलूच्या तीरी बारामती नामक नगर तेथे असताना हा संपूर्ण ग्रंथ लिहिले गेले आहेत. अपर्णा जीवना कर्पूर गौरा जगद्वारा श्रीधर रूपी कमलात भ्रमरप्रमाणे तू प्रेमाने राहा. तू अक्षय अभंग आहेस, दयाचा निधी आहेस. हा सर्व ग्रंथ जो कोणी वाचतील, ऐकतील या कोणाला शेअर करतील तो उमानात तुम्हाला जे पाहिजे असेल ते संपूर्ण समर्पण करेल. आज स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत नामक ग्रंथाचा अध्याय भक्तांनी रोज पठण श्रवण करावा, नित्य वाचावा, या सोमवारी तरी वाचावा. वाचणाऱ्याचे कल्याण होईल. मनातल्या इच्छा कामना सर्व त्वरित पूर्ण होतील.
तर कमेंट्समध्ये अध्याय आवडला असेल हर हर महादेव ओम नमः शिवाय लाईक नक्की करा. अध्याय खूप छान आहे. रोज सकाळ संध्याकाळ वाचा. आवडल्यास एक लाईक शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. जय नमो नमः. आचमन 6 प्रकारचे असते. आचमन करायचे जर राहते तर 6 प्रकार: शुद्ध, स्मार्त, पौराणिक आणि वैदिक आणि तांत्रिक. श्रुती समंत असे ते प्रकार आहेत. मलमूत्र विसर्जनानंतर केले जाणारे आचमन ते शुद्ध होय. स्मार्त हे पौराणिक कर्मानंतरचे स्मार्त. पौराणिक ब्रह्म यज्ञ वेळचे. ते वैदिक व श्रोत अश्रप्रयोग किंवा अभिचार प्रयोग करत्यावेळी ते तांत्रिक आचमन असे ते जाण. ओंकार सहित गायत्री स्मरण करून शेंडीला गाठ मारावी, मग आचमन करावे. हृदय, बाहू व खांद्यांना स्पर्श करावा. शिंक, ढेकर, उष्टे दात असताना असत्य भाषण केल्यास, ते पतिताशी बोलल्यास उजव्या कानाला स्पर्श करावा. असे की अग्नी, जल, वायू, वेद, सोम आणि सूर्य या देवता ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये असतात. नंतर नदीवर जाऊन अंघोळ करावी. असे पहाटे केल्यावर देहशुद्धी होतो. हे आपल्या शरीराच्या घाणीचे आकार असून 9 द्वारांनी मळ बाहेर टाकीत असते. म्हणजे रोज प्रभात स्नानाचे त्याची स्वच्छता केलीच पाहिजे. अगम्य मनासकट ते प्रतिग्रहापर्यंतची सर्व पातके स्नानाने नष्ट होऊन जातात. पारोशा माणसाची सर्व कृत्य अधिष्ठित असतात. यासाठी नित्य स्नानाची आवश्यकता आहे. दर्भ हाती धरून स्नान व संध्यावंदन करावे. प्रभाती स्नान न केल्यास 7 दिवसात, संध्या न केल्यास 3 दिवसात आणि अग्निहोत्री न केल्यास 12 दिवसात ब्राह्मण शूद्र बनतो. म्हणून स्नानविधीचे जास्त अवडंबर न माजवता संक्षेपाने स्नान करावे. नाहीतर पुढे होमासाठी वेळ मिळणार नाही, तो चुकेल. या लोकात व परलोकात गायत्रीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. जप करणाऱ्याचे ते रक्षण करते, म्हणून गायत्री असे तिला म्हणतात. ओंकार व 3 व्याहतीसह 3 वेळा प्राणायाम करून ब्राह्मणाने वायू रोखण धरावा. श्रुती संपन्न ब्राह्मणाने स्वधर्म पाळून वेदोक्त मंत्राचा जप करावा. प्राकृती मंत्राचा जप कधीही करू नये. गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ टिकेल तेवढा सुद्धा वेळ ज्याचा प्राणवायू स्थिर राहत नसेल तर त्याच्याकडून पितरांचा उद्धार होणे शक्य नाही. जपसहित केला जाणारा प्राणायाम संवर्ग आणि ध्यानासहित केला जाणारा अगर्भ होय, असे तू जाण. स्नानानंतर एक भाग तर्पणचे असतात. ते केल्याने पित्तर तृप्त होतात. जर पित्तर आपले तृप्त राहिले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. मग पाण्यातून काठावर यावे. शुद्ध वस्त्र नेसावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. हे क्रमाक्रमाने करावे. गळ्यात 32, मस्तकावर 24, मस्तकावर 40, दोन्ही कानात प्रत्येकी 6, मनगटावर प्रत्येकी 12, दोन्ही दंडावर 16, डोळ्यावर 1 शेंडीत 1, हृदयावर 108 असे रुद्राक्ष धारण करणारा साक्षात शंकराप्रमाणे असतो. रुद्राक्ष सोन्याच्या किंवा चांदीच्या तारेत गुंफावे. ते धारण करत्यावेळी शिवपंचाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा अथवा ओंकाराने धारण करावे. जर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता करता रुद्राक्ष जर आपण धारण केलं तर साक्षात शिव आपल्याबरोबर राहतात असे म्हटले जाते. मग शहाण्याने निष्काम भावनेने रुद्राक्ष धारण करावे. त्यामुळे शिवतत्वाचे ज्ञान होते. सर्व वर्णांच्या लोकांनी रुद्राक्ष धारण करावे, मात्र ब्राह्मणांनी मंत्रपूर्वक धारण करावे. रुद्राक्ष धारण स्वतः रुद्राक्ष समान असतो. जो धारण करतो तो स्वतः रुद्रा समान होतो. जरी हातून निश्चित कर्म घडले असतील, खूप काही पापे घडलेले असतील, खूप काही खोटं बोलले असेल, चोरी लुबाडी केली असेल, तरी रुद्राक्ष धारण करणारा निष्पाप होतो. रुद्राक्ष धारकाला त्याचा दोष लागत नाही. त्याचे खाणे पिणे वास घेणे सर्व क्रिया देवतांना संतोष देतात. रुद्राक्ष धारण करण्याची ज्याला लाज वाटते तो कोटी जन्मापर्यंत अपवित्र होतो आणि नरक यातना भोगतो. रुद्राक्ष धारण करणाऱ्याची निंदा करणारा व्यभिचारातून जन्माला आहे असे खात्रीपूर्वक समजावे. रुद्राक्ष धारण केल्यामुळे रुद्राला रुद्रत्व लाभले. ऋषी मुनी सत्यसंकल्पी बनले आणि ब्रह्मत्व पावला. रुद्राक्ष धारण करणे हे सर्वश्रेष्ठ आहे. रुद्राक्षधारी व्यक्तीला जो वस्त्र आणि धान्य यांचे दान करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन शिवलोकात जातो. जो जेऊ घालतो तो पितृलोकीमध्ये जातो. जो चरणांचे तीर्थ घेतो तो शिवलोकी जातो. सुवर्ण हारात रुद्राक्ष गुंफून जो धारण करतो तो रुद्रास्वरूप होतो. महापती नारद मुनी मंत्रपूर्वक किंवा भक्तिपूर्वक असो, अगर लाजे काजेस्तो असो, जो रुद्राक्ष धारण करेल तो सर्व पातकापासून सुटून ज्ञान संपन्न होईल. रुद्राक्षांचा महिमा संपूर्णपणे वर्णन करणे कोणाला शक्य नाही. मग नारदांनी विचारले, हे शिव महापुराणातील रुद्राक्षांचा महिमा आहे.
अहो निष्पाप मुनिराज, रुद्राक्षांचे महत्त्व इतके थोर आहे, ते महात्म्यांनी पूज्य आहेत. याचे कारण तरी काय? नारायणांनी सांगण्यास आरंभ केला. अरे हाच प्रश्न पूर्वी स्कंदाने शंकराला विचारला होता. शंकराने ज्याला जे उत्तर दिले होते ते ऐका. शिव म्हणाला, कुमार, मी तुला थोडक्यात महत्त्व सांगतो. पूर्वी कोणी एकेकाळी त्रिपुर नावाचा एक दैत्य जन्माला आला. त्याने ब्रह्मदेव, विष्णू सकट सर्व देवांचा पराभव केला. त्या सर्वांनी माझ्याकडे ती तक्रार आणली. मग ती माझ्या अघोर नावाच्या अस्त्राचे स्मरण केले. ते अस्त्र सर्व देवमय, दिव्य, झळझळीत अग्नीसारखे व भयानक आहे. देवांच्या हितासाठी व त्रिपुरासुराच्या नाशासाठी तसेच विघ्नशांतीसाठी मी त्या अघोर शास्त्राचे चिंतन केले. देवांची 1000 वर्ष होतील एवढा काळ मी डोळे मिटून बसलो होतो. मी त्या समयी व्याकुळ झाल्याकारणाने माझ्या नेत्रातून अश्रू ओघळले. त्या थेंबातून रुद्राक्षाचे मोठमोठे वृक्ष उत्पन्न झाले. हे महासेना, माझ्याच इच्छेने तसे घडले. ते एकंदर 28 प्रकारचे होते. उजव्या नेत्रापासून पिंगट रंगाचे 12 झाले, डाव्या नेत्रापासून पांढऱ्या रंगाचे 16 झाले, शिवाय तिसऱ्या नेत्रातून काळ्या रंगाचे 10 झाले. तर पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष हा ब्राह्मणाने घालावा, लाल वर्णी क्षत्रिय, रंगबिरंगी वैश्य, काळा हा शूद्र म्हणजे काळा हा सर्वांनी घालावा. मग एकमुखी हा प्रत्यक्ष शंकर असतो. ब्रह्महत्येपासून मुक्त करणारा हा एकमुखी रुद्राक्ष जो धारण करतो तो ब्रह्महत्येपासून मुक्त होतो. 2 मुखी रुद्राक्ष जो धारण करतो या दर्शन घेतो तो देवी स्वरूप असून अनेक पापे दूर करतो. 3 मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष अग्नी समान असतो, स्त्रीहत्येपासून मुक्त करतो. 4 मुखी ब्रह्मदेवाप्रमाणे असतो, तो नरहत्येपासून सोडवतो. 5 मुखी हा काळ अग्नी स्वरूप, अगम्य गमन, अभक्षण भक्षण, सर्व पापांपासून सोडवतो. तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे पंचमुखी, ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करून त्याला धारण करावा. 6 मुखी हा षडानंसारखा असतो, कार्तिकेप्रमाणे असतो, जो उजव्या हातात 6 मुखी रुद्राक्ष धारण करतो. त्यामुळे त्याची मोठमोठी पापे मुक्त होतात. 7 मुखी अनंग देव होय, भाग्यवर्धक असतो, चोरीच्या पापाचे शालन यांच्यामुळे होते. 8 मुखांचा हा विनायक असतो. अन्नकूट, तुलाकूट, नीच स्त्री बरोबर अथवा गुरुपत्नी बरोबर केलेल्या संगमाचे पाप दूर होते, तो सर्व पाप रहित होतो, अंती परमपदला पावतो. 9 मुखीचा रुद्राक्ष हा भैरव असतो, डाव्या बाऊवर बांधावा, त्याला भुक्तिमुक्ती प्राप्त होते, माझ्यासारखे सामर्थ्य मिळते. हजारो गर्भपात, शेगडो ब्रह्महत्या अशी पापे यामुळे नाश पावतात. 10 मुखांचा रुद्राक्ष हा देवदेवेश जनार्दन होय, ग्रह, पिशाच, वेताळ, ब्रह्मराक्षस सर्व संबंधी याने शांत होतात. 11 मुखाचा प्रत्यक्ष रुद्र समजावा, तो शेंडीत बांधला तर 1000 अश्वमेघ, 100 वाजपेय आणि 100 गोदाने केल्याचे फळ प्राप्त होते. 12 मुखाचा रुद्राक्ष कानात धारण करावा, म्हणजे 12 आदित्य प्रसन्न होतात. गोमेध व अश्वमेध केल्याचे पुण्य मिळते. तीक्ष्ण शिंगांची जनावरे, शस्त्रधारी आणि हिश्र पशूंची भीती नसते, शिवाय आदिव्याधीपासून भीती उरत नाही. तो सर्व प्रकारे निर्भय होतो आणि स्वामित्वाची त्याला प्राप्त होते. हत्ती, घोडे, हरणे, मांजरे, उंदीर, गाढवे, कुत्रे, कोल्हे अशा अनेक पशूंचा वध केल्याच्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळते. जर 13 मुखी रुद्राक्ष भाग्याने एखाद्याला मिळाला तर तो कार्तिकेप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करतो, त्याला सर्व विद्या प्राप्त होते, सर्व प्रकारचे भोग मिळतात, यात शंका नाही. आई, बाप, भावंडे यांची हत्या केली असेल तर तो 13 मुखी रुद्राक्ष धारण करणारा पापमुक्त होतो. 14 मुखी रुद्राक्षबद्दल किती म्हणू काय सांगू, तो मस्तकी धारण करणारा स्वतः शिवरूप असतो, देवच त्याची पूजा करतात असे समजावे, परमगतीला तो प्राप्त होईल. 1 रुद्राक्ष शिरावर बांधावा, 125 माळ मस्तकी बांधावी, 50 गळ्यात घालावी, 16 बाऊमध्ये दंडामध्ये घालावी, 12 मनगटावर बांधावी, 108 या 50 निदान कमीत कमी 27 मण्यांची बाळ जर आपण गळ्यात घातली तर अनंतपटीचे फळ मिळते. नाहीतर 1 रुद्राक्ष रोज डेली आपल्या गळ्यात हसावाच. शनोशनी अश्वमेधाचे आपल्याला पुण्य मिळते. जो रुद्राक्ष घालतो त्याला प्रत्येक सेकंदामध्ये अश्वमेघाचे पुण्य मिळते. पितरांच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो, त्याला पितृदोष लागत नाही आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि पितरांना सुद्धा मान सन्मान प्राप्त होतो. मग शंकर पुढे सांगू लागले, स्कंदा, जपमाळ कशी असावी ते ऐक. रुद्राक्षाचे मुख ब्रह्मदेव समजावे, तसेच बिंदू हा रुद्र, पुच्छ हा विष्णू आहे, त्यामुळे भोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते. 5 मुखी व पंचमुखी दाण्यांची माळ करावी, लाल आणि पांढऱ्या रंगाचे मणी घेऊन भोकातून वळवावे,
गाईच्या शेपटीप्रमाणे गोल हसावे, मुखाला मुख व पुच्छाला पूछ जोडावे, मेरू मणी व तोंड करून ववावा, त्यावर नागपाश करावा. अशी माळ सर्व सिद्धी देणारी आहे. प्रथम ती माळ सुवासिक पाण्याने धुवावी, नंतर पंचगव्याने धुवावी, पुन्हा साध्या पाण्याने धुवून मंत्राक्षराने न्यास करावे. शिवाक्षर मंत्राने स्पर्श करावा, सोबत कवच मंत्र आदी अंती जपावा. नंतर पुन्हा मूळ मंत्राने न्यास करावा. सदोजात वगैरे मंत्राने ती शुद्ध करावी. मूलमंत्राचा तिच्यावर 108 वेळा जप करावा. माळ जमिनीवर ठेवावी. तिच्यावर हर साम सदाशिवाय या मंत्राचा ध्यास करावा. अशी माळ सर्व मनोकामना पूर्ण करणारी असते. ज्या देवाचा जो मंत्र असेल त्याने त्या माळेची पूजा करावी. कंठ, मस्तक, हृदय, कान, बाहू भक्तिपूर्वक रुद्राक्ष धारण करावा. अधिक काय सांगू, पण रुद्राक्ष धारण करणे अतिप्रशस्त आहे. रुद्राक्ष धारण करणारा खूप भाग्यवंत असतो. या रुद्राक्षाच्या कथा पण श्रवण केल्या तरी त्याचे मोठमोठी पर्वतासारखी पापे जळून भस्म होईल आणि पूर्ण म्हणजे कोणी पित्तर त्यांचे नरकमध्ये पडले असतील तर ते वर येतील आणि तृप्त होतील. नरकाचा भागीदार होणारच नाही. जो कोणी ह्या कथा ऐकेल तो कधीच नरकाचा भागीदार होणार नाही. रुद्राक्ष डोक्यावर, गळ्यात, हातात धारण करावे. अपवित्र अवस्थेत रुद्राक्ष वापरू नये. रुद्राक्षाच्या झाडाजवळ उगवलेले गवतसुद्धा पुण्यदायक असते. रुद्राक्ष धारण केल्याने पुण्य लोकच मिळतो. शनोशनी पुण्यफळाची प्राप्ती होते आणि हजारो गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. एक दिवस जर आपण रुद्राक्ष संपूर्ण दिवसभर अंगावर धारण केला तर आपल्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य मिळते आणि 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते. रुद्राक्षाच्या नसतो जो कोणी रुद्राक्षाच्या झाडाजवळ उगवलेले गवतसुद्धा राहतं ते जर आपण गाईला खाऊ घातले तर ते सुद्धा पुण्यदायक राहतो. रुद्राक्ष धारण केल्याने पुण्य लोकच मिळते. पुनर्जन्म येत नाही. पशुसुद्धा रुद्रलोकी जातात. मग मनुष्याचे भाग्य केवढे भाग्य उजळेल. एक जरी रुद्राक्ष मस्तकावर बांधला तरी तो दुःखहारक पापनाशक असतो. तो जर शिवनाम घेत असेल असा भक्त भागवतोत्तमच होय. तेव्हा सर्वतोपरीने कल्याण व्हावे यासाठी रुद्राक्ष धारण करावा. शेंडी, कान, गळा, हात व पोट या जागी ब्रह्मा, विष्णू, महादेव यांच्या विभूती असाव्यात. सर्व देवता, गोत्र, ऋषी, कुटुंब, महात्मे रुद्राक्ष धारण करतात. याचेच वंशज सर्व मुनी असून ते रुद्राक्षधारी असतात. पण रुद्राक्ष धारण करण्याची प्रवृत्ती मात्र अनेक जन्मानंतर महादेवाची कृपा असेल तरच होणार. जाबाल श्रुतीमधील रुद्राक्ष महात्मे सर्व ऋषी वाचतात. मीही वाचतो. रुद्राक्षाच्या दर्शनाने व स्पर्शाने कोटीपट फळ मिळते तर धारण केल्याने शतकोटी पुण्य फळ मिळते. आणखी अनेक पटीने पुण्य जपामुळे मिळते हे निश्चित. सर्व अंगावर जो रुद्राक्ष धारण करतो तो रुद्रच आहे असे खात्रीने जाणावे. तो सर्वत्र अवैक्य असतो. स्वच्छेने पृथ्वीवर कुठेही विना अटकाव फिरतो. देवादिदेव त्याला वंदन करतात. मग मनुष्य तर करतीलच. वाटेल ते पाप जरी घडले असेल तरी तो रुद्राक्ष धारण्याच्या योग्य पुसले जाते. अंगावर रुद्राक्ष असताना कुत्रा जरी मेला तरी तो मुक्त होतो. जप, ध्यान यापैकी काहीच न करणारा पण रुद्राक्ष धारण करणारा जर असेल तर तो पापमुक्तच होतो आणि परमगतीला प्राप्त होतो. एक रुद्राक्ष धारण केल्याने 21 पिढ्यांचा उद्धार होईल आणि त्या 21 पिढ्यांना रुद्रलोकाची प्राप्ती होईल. मग पुढे अजून काय सांगायचे ते ऐक. मग ईश्वर म्हणाले की रुद्राक्षांचा महिमा कसा आहे. हे महामुनी, कुशग्रंथी, पुत्र, जीव वगैरे रुद्राक्षांच्या 16व्या कलेचीही बरोबरी करू शकत नाही. जसा नरामध्ये विष्णू, ग्रहांत सूर्य, नद्यामध्ये गंगा, मुनीत कश्यप, घोड्यामध्ये उच्च श्रवा घोडा, देवांमध्ये महादेव, देवींमध्ये गौरी सर्वात श्रेष्ठ आहे, तसाच रुद्राक्ष सर्व यांच्यामध्ये रुद्राक्ष सर्वात श्रेष्ठ आहे. यापेक्षा श्रेष्ठ असे स्तोत्र नाही. अभक्षण भक्षण दानही नाही. शांत शिवभक्त असेल त्याला रुद्राक्ष दान करावा. त्या पुण्याईला तुलना नाही. रुद्राक्ष माळ घातलेल्या पुरुषाला भोजन दिले तर अनेक पिढ्यांसह रुद्रलोकी जातो. अंगावर भस्म नाही, रुद्राक्ष नाही व शिवमंदिरात पूजाही करीत नाही असा विप्र चांडाळपेक्षाही नीच असतो. मांस भक्षण, दारूचे सेवन व नीचांची संगत करताना मस्तकी रुद्राक्ष तर असेल पापांपासून सुटका होते. यज्ञ, याग, तप, दान, वेदानुष्ठान केल्यापासून जे फळ प्राप्त होते ते रुद्राक्ष धारणामुळे मिळते. तसंच वेदायन व पुराणांचा अभ्यास करून तीर्थयात्रा, विद्याचा अभ्यास केल्याने जी फळे मिळतात
ती रुद्राक्ष धारणामुळे मिळतात. अंतकाळी जर अंगावर रुद्राक्ष असेल तर तो रुद्रलोकी जातो. त्यावेळी गळ्यात किंवा बाहूत रुद्राक्ष असेल तर 21 पिढ्यांना रुद्रलोकी जागा मिळते. ब्राह्मण असो, चांडाळ असो, गुणरहित किंवा सगुण असो, भस्म व रुद्राक्ष धारण करणारा शिवरूपच असतो. मग तो पवित्र, अपवित्र, भक्षण खाणारा, मलेच्छ, चांडाळ किंवा महापापी असला तरी तो रुद्राक्ष जर धारण करत असेल तर तरीसुद्धा त्याचे सर्व पापे दूर होऊन त्याला रुद्राची प्रतिमा प्राप्त होईल, यात संशय नाही. मस्तकावर रुद्राक्ष धारण केल्याने कोटी गुणा फळाची प्राप्ती होते. कानात जर धारण केले तर 10 कोटी फळाची प्राप्ती होते. कंठामध्ये धारण केला असेल शतकोटी फळाची प्राप्ती होते. टाळूवर धारण केल्याचे अब्जपटी, जानव्यामध्ये जर धारण केला असेल तर 10 कोटी, बाहूमध्ये धारण केला असेल तर 1,00,000 कोटी, मनगटावर रुद्राक्ष धारण केला असेल तर मोक्षाचा अधिकारी होईल. जो भाविक नसेल पण गळ्यात नुसता रुद्राक्ष माला घातली असेल या एक रुद्राक्षसुद्धा घालणारा असेल तरीसुद्धा तो पापमुक्त होतो. रुद्राक्षाचे ध्यान नुसते केले आणि नुसतं ह्या कथासुद्धा श्रवण केल्या तरी तो शिव समान होऊन जाईल. जाणता अजाणता रुद्राक्ष असे श्रवणसुद्धा केले तरी त्याला कोटी रुद्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. अजाणता रुद्राक्ष धारण केले तरी शिवलोकाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे किकट देशाचा गाढव गेला होता त्याप्रमाणे त्यावर स्कंदाने प्रश्न केला, स्वामी, ते गाढवाने रुद्राक्ष का म्हणून धारण केले होते, म्हणून त्याला रुद्राक्ष दिले तरी कोणी? शंकर भगवान म्हणाले, फार पूर्वी घडलेली ही एक गोष्ट आहे. विंध्य पर्वतावर एक गाढव होते. त्याच्या पाठीवर लोक रुद्राक्षांच्या गोण्या लोटून देत असत. एकदा त्याच्या पाठीवरचा बोझा असह्य होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याचा जीव गेला. मरणांगती माझ्या कृपेने तो त्रिलोचन महेश्वर स्वरूप होऊन मज समीप राहिला. रुद्राक्षावरील मुखा एवढी 1000 वर्ष तो शिवलोकी राहिला. पण ही एक गोष्ट फक्त शिष्याला सांग, इतरांना नको. अभाविक आणि मूर्खाला तर मुळीच नको सांगू. रुद्राक्ष धारण्याचे पुण्य असते, त्याला उपमा नाही. रुद्राक्षाची माळ कोणत्याही कारणाने तरी घातली तरी पापाचा सुद्धा स्पर्श होत नाही. रुद्राक्ष धारण न करणाऱ्याचा जन्म फुकट आहे. त्रिपुंड न लावणाऱ्याची गती तशीच आहे. मस्तकावर रुद्राक्ष धारण करून अंघोळ केली तर गंगा स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. कितीही मुखाचा रुद्राक्ष जरी राहिला आणि स्नान करायच्या वेळेस जर तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे तर तो डोक्यावर घ्यावा आणि त्याच्याने स्नान करावे, म्हणजे आपल्याला रोज 7 नद्यांचे स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. तर शिवभावाने पूजला रुद्राक्ष त्यामुळे दारिद्र्यसुद्धा दूर होतं आणि तो राजासारखा बनतो. तुला याबाबत मी पुराणांची कथा सांगतो. कोणी एकेकाळी कोसल देशात एक ब्राह्मण होता. तो फार श्रीमंत, धार्मिक असून वेद पारंगत व प्रसिद्ध होता आणि याज्ञिक होता. त्याला गुणनिधी नावाचा एक तरुण व मदनाप्रमाणे देखणा असा मुलगा होता. त्याचे गुरु सुदर्शनी नावाचे, त्या गुरुची मुक्तावली नावाची पत्नी गुणनिधीवर आसक्त झाली. तो बराच काळ समांग सुख उपभोगीत होते. पुढे निर्भयपणे सुख उपभोगता यावी यासाठी त्याने विषप्रयोग करून गुरूंना मारून टाकले. जेव्हा आईवडिलांनी त्याला विरोध केला तेव्हा त्याने त्याचीही गत गुरुसारखीच केली व तो निर्भय झाला. मग पुढे सर्व धन संपून गेले. तेव्हा तो ब्राह्मणाच्या घरी चोऱ्या करू लागला. दारू तर जोडीलाच होती. त्याच्या सैरोचारामुळे त्याला इतरांनी जाती बाहेर काढला. त्याची गावाहून बाहेर हकालपट्टी केली. तेव्हा तो वनात राहू लागला. सोबतीला मुक्तावलीच होती. मग तो वाटमारी करू लागला. अनेक वाटसरूचे त्याने जीवही घेतले. पण पुढे केव्हा तरी तो मरण पावला. तेव्हा तेथे यमदूत आले. त्याच वेळी शिवदूतही तेथे त्याला नेण्यासाठी येऊन पोचले. त्याचा मोठा वादविवाद झाला. यमदूतांनी विचारले, त्याचे असे कोणते पुण्य होते की ज्याच्यामुळे शिवलोकात तुम्ही यांना घेऊन जाऊ शकताय? त्यावर शिवदूतांनी सांगितले की त्या जागी त्याचा प्राण गेला होता तेथे 10 हातावर खाली रुद्राक्ष आहे. त्या जागी 10 हातावर खाली रुद्राक्ष पडलेला होता आणि तेथे त्याचा प्राण गेला. त्यामुळे त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. जर रुद्राक्षसुद्धा त्या जमिनीवर खाली पडलेला आहे आणि त्याचा जर प्राण गेला तरी त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. मग तो दिव्यदेही बनून शिवगणांसह विमानात बसून गेला. हे सुरुवता हे रुद्राक्षांचे महात्म्य होते, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. हे पापनाशक आहेत, पुण्यदायक आहेत. नुसते जो कोणी श्रवण पठण करेल तरी त्याचे पापांचे नाश होईल, त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होईल. जो कोणी खूप भाग्यवान आहे त्याला जर शिव महापुराणातील रुद्राक्षांचा महिमा, रुद्राक्षांचे प्रकारचा
कथा श्रवण करतील. सहजासहजी हे कोणीच श्रवण पठण करू शकत नाही. मग रुद्राक्षांचे प्रकार आणि मंत्र कोणते? मग नारायण म्हणाले, नारदांना सांगतात नारदा, असा हा शिव आणि कार्तिकेय यांचा संवाद होता. तो ऐकून कार्तिक कृतार्थ झाला. अजून रुद्राक्षांचा प्रभाव या निमित्ताने मी एक सांगतो. प्रथम रुद्राक्षांची लक्षणे, न्यासाचे मंत्र वर्णन करतो. रुद्राक्षांच्या दर्शनाने फळ 1,00,000 पट मिळते. नुसतं एक वेळासुद्धा रुद्राक्षाचं दर्शन घेतलं, कोणाच्या गळ्यात कुठे दिसले तर त्याला 1,00,000 फळ मिळते. स्पर्शाने फळ कोटी गुणा धारण केल्याने त्याचे किती कोटी फळ मिळते याचा अंदाज आज नाही. आणि जप जर केला रुद्राक्षांच्या माळेवर तो कोटी फळाची पुण्यफळाची प्राप्ती होते. रुद्राक्षपेक्षा भद्राक्ष धारण्याचे मोठे पुण्य आहे. आवड्या एवढा रुद्राक्ष सर्वोत्तम चांगला असतो, पण सर्वात चांगला रुद्राक्ष बोर एवढा असतो. जो बोरा एवढा राहतो, हरभरा एवढा राहतो तर तो अधम असतो. तर सर्वात छोटा रुद्राक्ष चांगला असतो. शिवाच्या आज्ञेनुसार रुद्राक्षांचे वृक्ष 4 जातीचे असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 जातींचे रुद्राक्ष आहेत. मग सर्व जाती सुभक्षांच्या आहेत. पांढऱ्या रंगांचे रुद्राक्ष ब्राह्मणांनी घालावे, लाल रंगांचे क्षत्रियाने, पिवळ्या रंगांचे वैश्य आणि काळ्या रंगांचे शूद्रांनी घालावेत. मग ब्राह्मणांनी पांढरे, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळे आणि शूद्रांनी काळे रुद्राक्ष वापरावे. एकसारखा गोल आकाराचा समान काठी असलेला असा रुद्राक्ष शुभ फळाची प्राप्ती होते. शिवाय किडक्यांनी कुरतडलेला, छिन्नभिन्न, कोटविरहित, व्रणयुक्त आणि अनावृत असे 6 प्रकारचे रुद्राक्ष वापरू नये. ज्या रुद्राक्षाला नैसर्गिक छिद्र असते तो सर्वोत्तम चांगला होय. ज्याला छिद्र पाडले जातात तो मध्यम असतो. सर्व बाजूंनी सारखा दृढ असे रुद्राक्ष रेशमी धाग्यात गुंफून वापरावेत. सोने जर कसोटीच्या दगडावर घासले तर ते सोनेरी रेषा उमटतात. तशी रेषा असलेला उत्तम रुद्राक्ष शिवभक्तांनी धारण करावा. शेंडीत 1, डोक्यावर 30, गळ्यात 36, दोन्ही बाहूवर प्रत्येकी 16, मनगटावर 12, खांद्यावर 50 बांधावे. 108 दाण्यांची जानवे घालावी. ते दूब तरी नाही तरी 3 पदरी असावे. कुंडल, मुकुट, कर्णिका, हार, केऊर, कटक व कृषिवंश या ठिकाणी सदा सर्व काळ रुद्राक्ष धारण करावे. 1000 रुद्राक्ष धारण करणे म्हणजे त्यापेक्षा कमी असेल तर मध्यम होय. ईशान्य मंत्राने डोक्यावर, तत्पुरुषाय मंत्राने कानाच्या ठिकाणी, कपाळावर, हृदयावर, अघोरभ्या या मंत्रांनी, वामदेवाय नमः या मंत्रांनी पोटाभोवती असे रुद्राक्ष बांधावे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा सर्वात मोठा जप रुद्राक्षांच्या माळेवर करावा. अवतीवेळी मूलमंत्राचा जप करावा. 1 मुखी रुद्राक्ष परम तत्वाचा साक्षात्कार घडवणारा असतो. 2 मुखी अर्धनारी नटेश्वर असतो. 3 मुखी असलेला अग्नी असून स्त्री हत्येचे पाप जाळून करणारा असतो. तो धारण केल्याने अग्नी संतुष्ट असतो. 4 मुखी असणारा साक्षात ब्रह्मदेव होय. त्यापासून मोठे वैभव व आरोग्य याचा लाभ होतो. 5 मुखी हा पंचब्रह्म स्वरूप आहे. तो वापरण्यावर शिव प्रसन्न होतो. 6 मुखी रुद्राक्षांचे दैवत कार्तिकेप्रमाणे असते. जाणकाराच्या मते विनायक आहे. त्या रुद्राक्षांच्या धारणेने दोघेही प्रसन्न होतात. 7 मुखी रुद्राक्षाचे देवता आहेत. 7 मातृका, सूर्य, सप्तर्षी, त्यामुळे महालक्ष्मीची आरोग्याची प्राप्ती होते. 8 मुखी रुद्राक्षांच्या देवता 8 मातृका, 8 वसु व गंगा या सर्वांची प्रसन्नता असा रुद्राक्ष धारण केल्याने लाभते. 9 मुखी रुद्राक्ष जो असतो त्याच्या अधिपती यम आहे. तो धारण केल्यामुळे यमराजाचे भय राहत नाही. 10 मुखी असलेल्या रुद्राक्षांचे 10 दिशा या देवता त्या प्रसन्न होतात. 11 मुखी रुद्राक्षांचे स्वामित्व 11 रुद्रापाशी असते. तसेच इंद्राकडे पण राहते. याच्या धारणेने धारक सर्वत्र प्रिय होतो. 12 मुखाचा महाविष्णू असतो असे तुझा अधिपती 12 आदित्य सूर्य प्रसन्न होतात. 13 मुखी रुद्राक्षांचे सर्व कामनांची पूर्तता होते आणि सर्व सिद्धी प्राप्त होते. कामदेव मदन प्रसन्न होतो. 14 मुखाचा रुद्राक्ष रुद्राच्या डोळ्यावाटी प्रकट झालेला आहे. सर्व रोग नष्ट होतात. रुद्राक्षांचे पाणी जर आपण आजारी व्यक्तीला प्यायला दिले तर त्याचा रोग बरा होतो. रुद्राक्ष वापरल्याने दारू, मांसाहार, लसण, कांदा, रदनी, फळे, डुक्कराचे मांस याचे सेवन कधीही करू नये. ग्रहण 2, संक्रांती, मेष, तुळा, अयनांब, अमावस्या व पौर्णिमा अगर कोणत्याही शुभतिथीवर रुद्राक्ष धारण केला तर आपण सर्व पापांपासून मुक्त होतो. तर असे हे रुद्राक्षांचे प्रकार होते.
आता भस्मधारणाचा विधी. नारायण पुढे सांगू लागले की ज्या विप्रांनी विधीनुसार हे शिरोव्रत केले आहे त्यांनाच हे अज्ञानबाधिका परविद्या सांगावी, आणि जो शिरोव्रत करत नसेल त्यांना श्रुती स्मृती प्रणित आचरण नुकसानदायक आहे. ब्रह्मा आदी करून सर्वच देव शिरोव्रत करीत असतात. ब्रह्मदेव सृष्टी करता जो झाला तो केवळ याचमुळे जो शिरोव्रताचे आचरण पूर्वापार चालत आलेले आहे. अगदी ब्रह्मा विष्णू व शिव यांच्या संगट मोठा पापी असला तरी तो निष्पाप बनतो. हे व्रत ज्यांनी ज्यांनी आचरले त्या सर्वांचे कल्याणच झालेले आहे. हे शिरोव्रत अर्थवन्न श्रुतीमध्ये शिरोभाग्य आहे, पण हे फार पुण्याईने मिळते. मुनिवर्य संप्रदायानुसार या एकाच व्रताची अनेक नावे आहेत. कुणी पशुपत व्रत म्हणतात, तर कुणी शिवव्रत म्हणतात, तर कुणी संप्रदाय व्रत म्हणतात. कोणताही असला तरी एक व्रत सच्चिदानंदन, त्यातील ज्ञान एकच आहे. हे व्रत न करणारा जरी सर्व विद्यांचा जाणकार असला तरी सुद्धा त्याला अधर्मच म्हणावा. हे व्रत पापरूपी घोर अरण्य जाळून टाकणारे, सर्व विद्या सिद्ध करून देणारे आहे. या कारणासाठी हे व्रत आचरण करणे आवश्यक आहे. अर्थवनी श्रुती गूढ रहस्याचा उलगडा करतो, त्या श्रुतीनुसार आचरण करावे. आता भस्मधारणाचा विधी ऐका. अग्निरीती वगैरे अथर्ववेदातील 6 मंत्रांनी शुद्ध भस्म सर्व अंगावर लावावे. हे शिरोव्रत होय. संध्यासमयी हे व्रत करावे. किती काळपर्यंत करावे असे विचारशील तर जोपर्यंत ब्रह्मविद्या प्रकट होत नाही तोपर्यंत 12 दिवस, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा 12 वर्षाचा संकल्प करून हे व्रत करावे. शिरोव्रत करणाऱ्याला जो गुरु उपदेश देत नसेल तर त्याची विद्या नष्ट होईल, त्याला निष्ठुरच समजावा. शिरोव्रत करणारा हा अत्यंत उपदेश देणारा राहतो तर त्याची बुद्धी नष्ट होते आणि निष्ठुर समजावा. हजारो जन्म ज्यांनी धर्माचरण केले असेल तर त्यांनाच याची आवड उत्पन्न होईल. तसे नसेल तर आवड वाटणार नाही. याची आवड नावड उत्पन्न होण्याचे कारण एकच आणि म्हणजे थोर अज्ञान होय. अज्ञानामुळे द्वेष वाटतो. द्वेषी माणसाला आत्मज्ञान होत नसते. हे व्रत जो करतो तोच ब्रह्मविद्येसाठी अधिकारी असतो. आपल्यातील पशुभावाची हत्या करणाऱ्याला दोष लागत नाही. जाबाल श्रुतीनुसार त्र्यंबक मंत्राने शिवतारक मंत्राने भस्माचा त्रिपुंडी लावावा. प्रपंचक्याने रोज त्रिपुंडी भस्म धारण करावा. त्यावेळी हंस मंत्र अगर 3 ओंकार जपावा. भिक्षुकाने सुद्धा त्र्यंबक मंत्र अगर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करता करता त्रिपुंडी लावावा असे जापाल श्रुती सांगते. प्रपंचातून मुक्त झालेल्या वानप्रस्थी यांना त्रिपुंड धारण करणे आवश्यक आहे. ब्रह्मचार्याने वेधावी वगर मंत्रांनी त्रिपुंड लावावा. ओल्या केलेल्या भस्माने त्रिपुंड लावावा. भाल प्रदेशावर आडवा त्रिपुंड लावावा. ब्राह्मणासाठी हे करणे आवश्यक आहे, कारण आधी ब्राह्मणापासून ही प्रथा चालत आलेली आहे. वेदसिद्ध भस्म शरीरावर लावून त्रिपुंडी धारण करावे. शिवपुंडीचे पूजन करा चुकूनही विसरू नये. रोज मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि त्रिपुंडी भस्म धारण करावा. संन्याशाने भस्म लावताना त्र्यंबक मंत्र, शिवतारक मंत्र, शिवपंचाक्षर मंत्र अगर फक्त ओंकार म्हणत भस्म लावावे. ब्रह्मचारी असेल तर तो त्रायुषम, जमदग्ने, मेधावी आदी मंत्रांनी गोन भस्म लावू शकतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणारा शूद्र असला तरी त्याला भस्म व त्रिपुंड धारणाचा अधिकार आहे. तर असे हे त्रिपुंड भस्म धारणाचा विधी होता, तर मी तो तुम्हाला सांगितला. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.